8 जुलैपासून मोहरमला सुरुवात होतीये। मोहरमच्या काळात कोल्हापूर शहरातील विविध तालीम संस्था, तरुण मंडळं यांच्याकडून पीर पंजे बसवण्यात येतात। यावेळी पीर पंजा मिरवणूक आणि पंजा भेटीचा कार्यक्रम देखील होतो। मात्र यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते। त्यामुळे पीर पंजे भेटीच्या कार्यक्रमासाठी संबंधितांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असा इशारा जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी दिली आहे। दिनांक 8 जुलैपासून मोहरम सणाला सुरुवात होत आहे। त्या मोहरमच्या सणादरम्यान अनेक तालीम मंडळे यांच्या मार्फतीने पंजे पीर बसवण्यात येतात। त्यांच्या भेटीचेही कार्यक्रम आणि मिरवणुका साजरे केल्या जातात। त्या अनुषंगाने सर्व मंडळाच्या पोलीस स्टेशनला बैठक घेण्यात आलेली आहे आणि बैठकीमध्ये सगळ्यांना अपील करण्यात आलेलं आहे की ज्यांचे भेटी असतील त्यांनी भेटीची परवानगी पोलीस स्टेशनकडून घ्यावी। जर अचानक विना परवाना जर भेटीची मिरवणूक काढली तर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती केलेली आहे, सूचना केलेली आहे की सगळ्यांनी आपापल्या भेटीच्या कार्यक्रमाची परवानगी घ्यावी आमच्याकडून, आणि अन्यथा परवानगी न घेता अचानक जर मिरवणूक काढली तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा करण्यात येईल।